शास्त्र येऊन तुम्हाला हे काय रामभाऊ काय असं का बायको कड बघितल्यासारखं डोळं वाट टारून बघताय पाटलाकडे. सुभाषराव तंटा मुक्ती अध्यक्ष आणि पाटलाचं पद हे गावापुरतं मर्यादित असतं. रामभाऊ म्हणजे गाव लेवलचा इंटरनॅशनल पुढारी एक पुढची स्टेप मी घेतली. आताच हाती आलेल्या माहितीनुसार सुभाषराव मला इतका आनंद होतोय. सुभाषराव मला फोन आलता आणि आमदार साहेबांचा पियाने फोन केलता म्हणजे रामभाऊ तातडीनं भेटायला या. कॉक मध्ये बसतो मी. कशात? कारखान्याचा डायरेक्टर होतो. आमदार साहेब फार मोठी चूक करतात बरं का. चांगला माणूस कोणतरी घ्यायचा कारखाना चालवायला. हे असली दळबद्री घेऊन चालतोय कारखाना. ए बाळ्या, अरे शेती तज्ञ म्हणून मला पुरस्कार आहे. तुला काय माहिती हे बघ. आणि बाळ्या चेष्टा नको करू. पाटील सुभाषराव बाळू ऐक. अरे रामभाऊ म्हणजे गावचं भूषण आहे. मला जर डायरेक्टर पद जर मिळतंय तर अख्ख्या तालुक्यात होणार विकास होणार. शेतीला भाव मिळणार, ऊसाला भाव मिळणार. मनानेच कशी म्हणते आमचं गाव आम्ही गावचं भूषण आहे. अहो गावाने म्हणलं पाहिजे गावचं भूषण. ए बाळू गावच म्हणताय. गाणं तरी म्हणतो आमचं भाऊ भूषण आहे. गाणं नाव ठेवतो भाऊ. रत्न म्हणतो रत्न. गुंड काय म्हणतो भाऊ आमचा बाळ्या गाणं. तुला मित्र आहे का शत्रू आहे? चप्पल टाके ना बाळ्या तुला. माहिती का ऊस इतका जोरात होता नाही. एक नंबर ऊस होता. काय नाही काय ह्या माणसाचा ऊस लय खराब आहे. अक्षर ऊसाची तोड आली ना तर ऊस तोड कामगार माघारी गेले. त्यांना ऊस दिसानं नुसतं गावातच दिसत होतं. इतका हे माणूस निघाला कारखान्याचा संचालक व्हायला. पण रामभाऊ आता आमदार साहेबांनी बोला पण प्रत्येक वेळेला काहीतरी गोंधळ होतो. तुम्हाला नुसतं बोलायचं तर काय साध्य होत नाही. सुभाषराव ह्या वेळेस तसं काही होणार नाही. आत्ताच